प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराने आपल्याला आज नवीन दिवस दाखवलेला आहे आणि परमेश्वराची सेवा करण्यासाठी देवबापाने आपल्याला निवडलेलं आहे. याबद्दल आपण परमेश्वराचे उपकार मानूया. आणि खरोखरच आपण उपकार मानणे परमेश्वराचे हे फार महत्त्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये, कारण त्यांनी आपल्यावर खूप असे आशीर्वाद परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. आज असं एक वचन आहे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये की स्तोत्र 103 आणि दुसरं वचन असं लिहिलेलं आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. आणि आपल्याला परमेश्वराने आपल्याला त्याच्या नावाचा धन्यवाद, त्याच्या नावाची उपकार स्तुती करण्यासाठी आपल्याला निवडलेलं आहे. यासाठी की त्याने आपल्यावर अनंत उपकार असे केलेले आहेत, खूप उपकार केलेले आहेत. त्याने आपल्याला अतिशय आशीर्वादित केलेले आहेत आणि हे आशीर्वाद आपण विसरायचे नाही. आणि आज आपण ह्या वचनावर आज मनन करण्या अगोदर आपण परमेश्वराचे सहाय्य घेऊया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद आकाश व पृथ्वी याच्या उत्पन्न करते आमच्या जिवंत प्रभू देवपा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, तुझी उपकार स्तुती करावी तेवढी कमीच आहे. प्रभू, तू आमच्यावर अनंत असे उपकार केलेले आहेस आणि या उपकाराची फेड आम्ही कधीही करू शकणार नाही प्रभू. आणि हे आमच्यावर केलेले उपकार आम्ही विसरू शकत नाही प्रभू. आमचे डोळे तुला पाहण्यासाठी असू दे देवपा आणि उघडे असू दे. तुझं वचन वाचण्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. आमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुझ्या गौरवासाठी होऊ दे. आमचे कान देवपा तुझं वचन ऐकण्यासाठी तत्पर असू दे. आमचं हृदय तुझं वचन ग्रहण करण्यासाठी देवपा ते सतत ग्रहण करण्यासाठी तयार असू दे प्रभू. देवपा आमचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे. माझ्या मुखातून निघणारे शब्द, माझ्या मनातून निघणारे विचार देवपा तू मान्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करते म्हणून एक बाप्पा, आमेन. खरोखर आपण आज परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत, नाही का? आणि ह्यासाठीच नाही की आपल्यावर त्यांनी उपकार केलेले आहेत, यासाठीच की त्यांनी आपल्या सर्व पापांची क्षमा देखील केलेली आहे. आणि हे स्तोत्र जे 103 स्तोत्र आहे, हे दावीद जो इस्रायलचा राजा आहे त्यांनी हे लिहिलेलं आहे, नाही का? हे स्तोत्र आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ज्यामध्ये आपल्याला देवाच्या आशीर्वादाचा उल्लेख आढळतो. देवाने त्याच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी कधीही विसरू नये. त्यानेच नाही तर आपणही. पण दाविदाने हे काय लिहिलेलं आहे की देवाने ज्या चांगल्या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत त्या आपण कधीही विसरू नये. आणि म्हणून दाविदाने काय केलेली आहे, ही प्रार्थना केली आणि स्वतःला त्यांनी देवाला समर्पण देखील केलेलं आहे, समर्पित केलंय स्वतःला. आणि आपल्या जीवनात देवाच्या चांगुलपणाला कधीही आपण विसरू नये म्हणून आपण सुद्धा काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि त्याला आपण समर्पित झालं पाहिजे, आपण त्याला शरण गेलं पाहिजे. आपण गणनाचा 11वा अध्याय आणि 5वं वचन मध्ये असं लिहिलेलं आहे की मिस्रमध्ये आम्हास मासे फुकट खाण्यास मिळत होते, त्याचप्रमाणे तेथे आम्हास काकड्या, खरबुजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे. आणि याची आठवण आम्हास येते. काकडी, कांदे, लसूण यासाठी काय किंमत द्यावी की हे इस्रायल लोक इतक्या लवकर विसरले की ते एक अमानवी परिस्थितीत राहत होते, नाही का? त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती ज्या ठिकाणी ते मिस्रमध्ये राहत होते तेव्हा. आणि मुक्त जीवन जगण्यासाठी त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागली आणि त्यांना हा त्रास सहन होत नसल्यामुळे त्यांनी मुक्तीसाठी हे नेहमी परमेश्वराचा त्यांनी धावा केला. आणि प्रभूने काय केली, त्यांची सुटका केल्या. परमेश्वरांनी त्यांच्यासाठी काय केलं, हे काय झाले, ते लोक विसरले. कोण? इस्रायली, ज्यांना आपण मिस्रातून मोशेने बाहेर काढलं त्यांना. आणि ते विसरले. त्यांनी इजिप्तमध्ये मागं सोडलेले जे त्यांना ते अत्यंत चांगलं जे वाटत होतं त्या गोष्टीसाठी ते काय होतं, ते ओरडत होते. आणि त्यांना इजिप्तमध्ये म्हणजे मिस्रमध्ये ते अन्न आठवलं, परंतु प्रभूच्या पराक्रमी सुटकेची आठवण झाली नाही. परमेश्वराने त्यांना कशा प्रकारे पराक्रमी रीतीनं त्यांना त्या सुटकेतून, त्या दास्यातून त्यांना बाहेर काढलं हे त्यांना आठवलं नाही. आणि ते काय झाले, हे सगळ्या गोष्टी विसरले आणि त्यांना फक्त त्या गोष्टीची आठवण झाली. चांगलं वाटलं त्यांना ते काय, की कांदे, लसूण ज्या ठिकाणी ते खात होते ते.
आपण आपल्या जीवनात देवाच्या चांगुलपणाला कधीही विसरू नये म्हणून काय आपण पण देखील सतत प्रार्थनेत असलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे, त्याला आपण सर्वजण समर्पित असलं पाहिजे, आपल्या प्रत्येक गोष्ट त्याला समर्पित असली पाहिजे. आणि देवाने आपल्यासाठी केलेलं चांगलं गोष्ट विसरणं हे पाप आहे. आपण पाहूया, विसरल्याने अविश्वास होती किंवा आपण जर एखादी गोष्ट विसरलो, देवाने केलेले उपकार, तर देवाला ते काय वाटतं, ते आहे एक प्रकारचे पाप आहे. स्तोत्राचा 106 आणि 7 मध्ये लिहिलेलं आहे, इजिप्तमध्ये तुझे चमत्कार आमच्या पूर्वजांना समजले नाही, त्यांना तुझ्या दयाळूपणाची आठवण झाली नाही, पण ते समुद्राजवळ आणि लाल समुद्रात काय झाले, ते फितूर झाले, काय झाले, बंडखोर, आणि त्यांना हे आठवलं नाही. आणि त्यामुळे काय झालं, त्यांनी देवावर विश्वास दाखवला नाही, अविश्वास ठेवला आणि ते बंडखोर झाले. पण विसरल्यामुळं काय आहे, हे एक प्रकारचं पाप आहे. देवाचे आपण जेव्हा आभार मानत नाही, आपण उपकार मानत नाही, त्याचे आशीर्वाद काय आहेत हे आपण जेव्हा विसरतो, तेव्हा ते काय आहे, एक प्रकारचं पाप आहे. विसरल्याने आपण काय होतो, कधी कधी मूर्खपणाने देखील वागतो. त्यामध्ये स्तोत्र 106 मध्ये 13 मध्ये असले, ते लवकर त्याची कृत्य विसरली आणि त्याच्या सल्ल्याची त्यांनी काय केली, वाट पाहिली नाही. जेव्हा आपण घाई करतो तेव्हा देवाचा चांगुलपणा विसरणे आणि त्याच्या मार्गदर्शनाची काय करतो, आपण वाट पाहत नाही. आणि घाई करणारे लोक काय करतात, पुष्कळ वेळा मूर्ख गोष्टी करतात. आपण जर देवाचे उपकार विसरलो किंवा विसरल्याने देवाचा काय होतो, क्रोध देखील वाढतो. या स्तोत्र 106 मध्ये 21, 22 आणि 23 मध्ये लिहिले, ते त्याच्या तारण करत्या देवाला विसरले, ज्याने इजिप्त मधून महान गोष्टी केल्या होत्या, आमच्या देशात आश्चर्यकारक कामे आणि लाल समुद्रावरच्या भयानक गोष्टी. आणि म्हणून तो म्हणतो की तो त्यांचा नाश करेल. आणि जर त्याच्या निवडलेला मोशे त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्यांचा नाश होऊ नये म्हणून त्यांनी मोशे कुठे उभा राहिला, देवाच्या आणि या इस्रायल लोकांच्या मध्ये जो क्रोध होता देवाचा, तो दूर करण्यासाठी त्यांच्या मध्ये उभा राहिला. म्हणजे काय आहे, विसरणं हे देखील काय आहे, हे फार एक मोठं पाप आहे आणि त्यामध्ये देवाचा क्रोध देखील वाढतो. आणि त्याचप्रमाणे हे आपल्याला देवाचे आशीर्वाद कसे घेण्याच्या उद्देश, हे जे स्तोत्र आहे, हे देवाचे आशीर्वाद कसं घेण्याचं आहे, त्या उद्देशाने हे दावीद राजाने लिहिलेलं आहे. आणि दाविदाच्या वैशिष्ट्यपूर्ण हेतूचं वर्णन केल्याने आपण त्याच्या आंतरिक आशीर्वादाकडे वेधले जातो, म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादाकडे वेधले जातो. आणि त्याचं जर आपण हेतूचं वर्णन केलं नाही, त्याच्या हेतूचं, त्यांनी जे आपल्यावर उपकार केले त्याचं आपण जर गुणगान गायलं नाही, आभार मानलं नाही, तर आपण काय करतो, अधिक आभार मानल्याने आपण त्याच्या आशीर्वादाकडे वेधले जातो. आपल्याला ते अधिक आशीर्वाद मिळतात, तो आपल्याला आशीर्वाद देतच राहतो. आपल्याला जीवन जगण्यासाठी देवाच्या काय आशीर्वादाची गरज आहे, नाही का. कुणाला आशीर्वाद नको आहे, कुणाला जर विचारलं तुम्हाला आशीर्वाद, हो आम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाची आमच्या जीवनाला रोज गरज आहे. आणि आशीर्वादाचे वर्णन करण्यासाठी आपल्याला मनापासून आशीर्वादाची जी क्षमता आहे ती आपली वाढवायला पाहिजे. आपली जी आशीर्वाद घेण्याची जी क्षमता आहे ती वाढवली पाहिजे. आणि परमेश्वराचे आशीर्वाद आपल्यापर्यंत कसे पोहोचतील हे आपण पाहिलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करावं, आपण सर्व अनेक जबाबदारी आणि काळजी यामध्ये व्यस्त असतो, नाही का. आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेकदा आपण जे करतो ते देवाने आपल्यावर केलेले उपकार आपण काय करतो, सहज विसरून जातो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण गुरफटून जातो. आपण केवळ एक कृतज्ञ मुलं म्हणून पुढे जात राहतो. पण 103 आणि वचन 2 मध्ये काय लिहिलंय, दावीद काय म्हणतो, दाविदाचा हा एक उपदेशाचा एक केंद्रबिंदू असा आहे, जे हे माझ्या आत्म्या, हे माझ्या जीवा, हे माझ्या आत्म्या, परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे कोणतेही उपकार विसरू नको. काय विसरू नको, त्याचे कोणतेही उपकार विसरू नको. आणि दाविदाला याची जाणीव आहे की तो प्रभूचे दयाळू कृत्य लवकर विसरतो. म्हणून त्यांनी सारखं स्वतःला काय केलं, मी विसरायला नाही पाहिजे, म्हणून तो सारखं आपल्या जीवाला काय म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर आणि त्याचे काय आहेत उपकार हे विसरू नको. विसरणं हे सर्वसामान्य माणूस आहे ना, आपण सहजपणे कोणतीही गोष्ट विसरून जातो. पण या ठिकाणी दाविदाने काय केलेलं आहे, तो आपल्याला सतत एक जाणीव करून देतो, एक तंबी देतो की तुम्ही विसरू नका. कारण परमेश्वराचे जर आपल्यावर उपकार जे आहे, जे आशीर्वाद आहे ते आपण विसरले
तर आपल्यावर काय काय गोष्टी होतात. आताच आपण पाहिलं सगळ्या गोष्टी. परमेश्वराच्या दयाळू कृत्याचा विसर पडू नये म्हणून दावी म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि आज आपलं हेच ध्येय असलं पाहिजे, काय? परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. परमेश्वराच्या कोणत्याही चांगल्या कृत्याचा विसर न पडण्यामध्ये काय काय गोष्टी आहे, काय सामील आहे, आणि आपल्या जीवनावर त्याचे काय परिणाम होतात, त्याचे आशीर्वाद काय केले पाहिजे, आपण ओळखले पाहिजे. येशूवरील विश्वासाने देवाविषयीची जागरूकता आपल्याला क्षणोक्षणी जगणे हे आपल्याला नितांत गरजेचं आहे. काय आहे? परमेश्वर येशूवरील विश्वासाने देवाविषयी जागरूकता असली पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला जगायचं आहे. नितांत गरज आहे त्याची आपल्याला. आणि आपल्याला ह्या रोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपल्यामध्ये श्वास आहे तेव्हा आपण आपले परमेश्वराचे उपकार मानले पाहिजे. कारण मेलेला मनुष्य देवाचे उपकार किंवा गुणगान गाऊ शकणार नाही. जो पण आपल्या मुखात आपला श्वास, आपल्या नाकपुड्यात श्वास आहे, आपल्या मुखामधून आपण त्याचं गौरव करू शकतो, तितक्या वेळा आपण त्याचं गौरव, त्याचे उपकार मानले पाहिजे. आपण नेहमी जगाशी जोडलेला असतो नाही का, आणि असायला पाहिजे. आणि ही एक वस्तुस्थिती आणि एक सत्य आहे. कारण आपण आजकाल सोशल मीडियावर आहे, इंटरनेट आहे, फोन आहे, केबल आहे, न्यूज आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, आणि अशा कितीतरी सोशल मीडिया आहे जे आधुनिक दिवसात ज्याची आपल्याला खऱ्या अर्थाने सतत गरज असते. रोजच्या जीवनामध्ये त्याची गरज आहे. त्याच्याशिवाय आजकाल फोन शिवाय मनुष्य काय करतो, सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत नाही का. बँक आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीचे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला फोनची गरज आहे, पण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. आधुनिक काळातलं हे तंत्रज्ञान आहे. आणि जशी प्रगती जितकी आशीर्वादित आहे तशीच या अद्भुत गोष्टींसाठी त्याचा वापर होत आहे. तसंच हे देखील खरं आहे की त्याचा उघडपणे वाईट आणि दुष्ट गोष्टीसाठी देखील वापर होत आहे आणि होऊ शकतो. आणि ह्यासाठी आपल्याला आपल्या आत्म्यात किंवा आपल्या आत्म्यात सतत आवाज निर्माण करणं हे की आध्यात्मिक दृष्ट्या कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सतत परमेश्वराची वाट पाहण्याचं आवाहन करतं. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याच्या आशीर्वादाची आपण वाट पाहिली पाहिजे आणि ज्यामध्ये त्याच्यावर भरोसा ठेवायला शिकायचा आहे. जगी गोष्टीवर नाही आहे तर आपण कशावर भरोसा ठेवायचा आहे? परमेश्वरावर भरोसा ठेवाय. त्याच्या आशीर्वादाकडे आपले काय झाले पाहिजे, वेध लागले पाहिजे. ते कसे आपण जास्त ग्रहण करू ह्याच्याकडे आपलं लक्ष लागलं पाहिजे. कारण त्याचे उपकार आपल्यावर खूप आहेत. आणि परमेश्वराची वाट पहा, खंबीर राहा, खंबीर व्हा, हिम्मत बांध. होय, परमेश्वराची वाट पहा, त्याच्या आशीर्वादाचे वाट पहा. स्तोत्र 27:14 मध्ये लिहिलेलं आहे. आणि आता प्रभू मी कशाची वाट पाहत आहे? माझी आशा तर तुझ्यावर आहे. स्तोत्र 39:7 मध्ये लिहिलेलं आहे. आणि परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा परमेश्वराची वाट पाहतो. मी त्याच्या वचनाची आशा करतो. आज आपल्याला कशाची आहे आशा? परमेश्वराच्या वचनामध्ये वाढण्याची आणि त्याची वाट पाहण्याची. आणि त्याचे भय, आणि जे त्याचे भय बाळगतात, जे त्याच्या प्रेमळपणाची वाट पाहत असतात, त्यांच्यावर परमेश्वर काय करतो? कृपा करतो. 147 स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि 11व्या वचनामध्ये. मग आपल्याला हे सगळे आशीर्वाद आहेत, त्याची वाट पाहण्यात आहे. जेव्हा परमेश्वराकडे आपण काही मागतो त्यासाठी परमेश्वर आपल्याला देतो, पण तो काय म्हणतो? तो वाट पहा, तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मग आपण जर त्याच्यावर अवलंबून राहतो, त्याचे उपकार आपण मानतो, त्याचे आशीर्वाद आपल्याला आपण घेतो, त्याच्यावर अवलंबून राहतो, त्याचा धन्यवाद करतो, तेव्हा देव आपल्याला काय करतो? क्षमा करतो. देवाच्या क्षमेचा दाविदावर किती खोल परिणाम झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यावर देवाने कितीतरी त्याला पुष्कळ ठिकाणी देवबापाने त्याला क्षमा केलेली आहे. आणि आपण सर्व पाप करतो नाही का, आपल्याकडून पाप आहे आणि आपण पापी आहोत. आपण देखील आपण क्षमा मागितली, आपण पश्चाताप करून. आणि आपण सर्व देवाच्या गौरवासाठी काय झालं, आपण कमी पडलेलं आहे. पण क्षमा ही अशी आहे की ती आपल्याला दिलासा देते, आपल्याला देवाचं प्रेम आणि त्याचं त्याग काय करतं, आपल्याला प्रदर्शित करतं. आपण जेव्हा परमेश्वराकडे क्षमा मागतो तेव्हा आम्ही देवाची स्तुती करतो, कारण तो आपल्याला क्षमा करतो. आपण त्याचं गौरव करतो, त्याचे आपण आभार मानतो आणि तो आपल्याला क्षमा करतो. तसंच देव आपल्याला काय करतो? बरे देखील करतो.
बरे करतो आपल्याला, त्याला त्याच्या मुलांना शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक किंवा भावनिक दृष्ट्या बरे झालेले पाहण्याची इच्छा आहे. परमेश्वराला आपलं रेकरू कसं पाहिजे आहे, या सर्व गोष्टींनी चांगलं असलं असं पाहिजे आहे. आणि आपल्या ह्या जीवन काळामध्ये काय आहे, आपण कितीतरी वेळा ह्या गोष्टीतून अनुभव घेतलेला आहे आणि आपल्याला बरे होण्याचा आपल्याला हा अनुभव देखील आहे. परंतु देवाने येशूच्या पुनरागमनानंतर अनंत काळच्या जीवनाच्या युगात सर्व विश्वासणाऱ्यांना पूर्ण बरे करण्याचं त्यांनी काय केलेलं आहे, वचन दिलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, जेव्हा येशूचं आगमन होईल, आपण जेव्हा सार्वकालिक जीवनात जाणार आहोत, तेव्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तो काय करणार आहे, पूर्ण बरे करण्याचं त्यांनी काय केलेलं आहे, वचन दिलेलं आहे. आणि तो काय करतो, देव काय करतो, आपण त्याचे आभार मानल्याने, त्याचे उपकार मानल्याने, त्याचं गौरव केल्याने तो आपल्याला काय करतो, बरं करतो. त्याचप्रमाणे देव आपल्याला सर्व पापातून मुक्त करतो, तो आपल्याला पापातून सोडवतो देखील. आदामाच्या पापामुळे मानवतेला मृत्यूला समोर जावं लागलं नाही का, पाप आलं आपल्यापर्यंत देखील. परंतु देवाने त्याच्या पुत्राला पाप आणि मृत्यूचं जे कर्ज फेडण्यासाठी पाठवलं, त्या एकुलते एक पुत्राला त्यांनी ह्या जगात पाठवलं. आणि येशूच्या मृत्यूमुळे आणि पुनरुत्थानामुळे काय झालेलं आहे, विश्वासणारे जे आहेत, जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, येशूवर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना अनंत काळच्या नाशापासून वाचवलेलं आहे आणि त्यांना सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळालेला आहे. बघा किती मोठा आशीर्वाद दिलेला आहे परमेश्वराने. मग आपण का त्याचे आभार मानले नाही पाहिजे, का त्याचे उपकार नाही मानले पाहिजे. आणि आपण पण सतत म्हटलं पाहिजे, हे माझ्या जीवा परमेश्वराचे धन्यवाद कर. त्याचप्रमाणे जेव्हा आपण त्याचे धन्यवाद करतो, त्याचे उपकार मानतो, त्याचे जे आभार मानतो, तेव्हा देव आपल्याला काय करतो, त्याचं प्रेम देतो आणि करुणा देखील देतो. आम्ही देवाच्या प्रेमाने आणि करुणेचे मुकुट घातलेले असे आहोत. आपल्याला त्यांनी मुकुट दिलेला आहे आणि तो आपले संरक्षण करतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला माहीत नसलेल्या मार्गाने हस्तक्षेप करतो. आपल्याला माहीत नसलेल्या मार्गाने देखील तो आपल्या जीवनामध्ये तो काय करतो, हस्तक्षेप करतो. आणि त्याच्या महान करुणेने तो आपल्याला वाईट आणि दुःखांपासून वाचवतो. आणि देवाचे आपल्यावरील प्रेम इतकं खोल आणि विस्तृत आहे की कोणीही आपल्याला त्यापासून वेगळे करू शकणार नाही, कोणीही नाही. परमेश्वर म्हणतो, कोणीही तुम्हाला माझ्यापासून काढून घेणार नाही, माझ्या हातातून तुम्हाला कोणी खेचून घेणार नाही. बघा किती चांगला आशीर्वाद आपल्याला दिला. आपण काय आहोत, परमेश्वराच्या हातात आहोत. आणि सर्व काही देवबाप, आपण जेव्हा आभार मानतो तेव्हा देवबाप आपल्याला सर्व गोष्टी पुरवतो. सर्व गोष्टींनी तो आपल्याला पुरवठा करतो. तो आपल्या गरजा पूर्ण करतो. आपल्या जीवनात प्रत्येक जे लागतं ते सगळं काय करतो, तो आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याला पुरवतो. त्याच्या शिष्यांची, आपण त्याचे शिष्य आहोत, त्याच्या अनुयायांची काळजी घेतो. त्याच्या प्रत्येक लेकराची तो काळजी घेतो. त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी तो पुरवतो. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक चांगली भेट काय आहे, आपल्याला स्वर्गातून आहे. आणि आपल्या जीवनाचा आनंद देखील काय आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला समाधान मिळावे अशी देवबापाची इच्छा आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजे. देव नूतनीकरण करतो, आपल्या अंतःकरणाचं, आपल्या हृदयाचं नूतनीकरण करतो आणि आपल्याला तो शक्ती देतो, आपल्याला सामर्थ्य पुरवतो. जेव्हा आपण त्याचे आभार मानतो, त्याचे उपकार मानतो, त्याच्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण काय करतो, त्याची महिमा आणि त्याचं गौरव करतो. आणि विश्वासणाऱ्यांसाठी ज्या चांगल्या गोष्टी प्रदान करतो आणि त्याद्वारे काय करतो, तो नूतनीकरण शक्ती आणि आपल्याला एक शक्ती मिळते. आणि देव आपल्याला हे जीवन सहन करणं आणि आनंद घेणं हे काय होतं, आपल्याला हे शक्य होतं. त्यामुळे नाही का, आपल्याला जेव्हा सामर्थ्य पुरवतो, देवबाप आपल्याला शक्ती पुरवतो, तेव्हा ह्या जीवनात सगळ्या गोष्टी सहन करण्यासाठी आपल्याला काय करतो, आपल्याला सहन करण्याचं आणि ह्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी काय होतं, ही शक्ती आपल्याला मिळते. येशूचे वचन दिले आहे की त्याने आपल्याला जागा तयार केलेली आहे नाही का. तो म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. जे लोक येशूवर आपला प्रभू तारणहारा म्हणून विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी अनंत काळात राहण्यासाठी त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, बोलावलेलं आहे. आणि तो काय आहे, वाट आपली पाहत आहे. आणि देवाकडून आपल्याला काय मिळतं आणि काय नाही हे आपल्याला सगळ्यांना आता
माहित आहे. आणि जर आपल्याला परमेश्वराचं चांगल्या कृत्याचं स्मरण करायचं असेल तर त्याचे उपकार ओळखायला आपण सक्षम असलं पाहिजे, आपण खंबीर असलं पाहिजे, आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. आणि आपल्याजवळ देवाच्या वचनाद्वारे नूतनीकरण केलेले अंतःकरण आणि मन असणं आवश्यक आहे. आपल्यामध्ये जर आपलं अंतःकरण आणि आपल्या मनाचं नूतनीकरण जर झालं नसेल तर आपण त्याचे आशीर्वाद कसे ओळखणार, नाही का? देवाने केलेले उपकार आणि आपण आभार मानून सादर केले पाहिजे. आपण देवाचे मन जे देवाचं मन आहे या विषयाबद्दल आणि तो त्याच्या मुलांच्या जीवनात सामान्यपणे कार्य करतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि नूतनीकरण केलेल्या मनाच्या व्यतिरिक्त आपण त्या मोहाकडे वळलं नाही पाहिजे. आणि ते मोह आपण ओळखायच्या ऐवजी आपण भौतिक जगिक जी प्रलोभन आहेत किंवा जे सुख आहे किंवा ते लोभ आहे ते आपण देवाचे आशीर्वाद म्हणून ओळखण्याचा आपण काय करतो, कधी कधी धोका करतो. हे जगिक प्रलोभन आहेत किंवा हे सुख आहे हे आपण हे ओळखलं पाहिजे की हे देवापासून आहे का हे सैतानापासून आहे. आणि तरच आपण जे देवापासून मिळालेले जे आशीर्वाद आहेत ते आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्याचे उपकार मानले पाहिजेत. जर आपण परमेश्वराच्या उपकाराची आठवण ठेवणार असाल तर आपल्याकडं काय पाहिजे, एक नूतनीकरण मन असलं पाहिजे. आपलं मन कसं असलं पाहिजे, नवीन झालेलं असेल, त्याच्या येशूवर विश्वास ठेवून सगळं जुनं काढून आपलं अंतःकरण नवीन असलं पाहिजे. जे जगाच्या रीतिरिवाजावर आधारित एखाद्या गोष्टीच्या फायद्याचं आहे किंवा नाही याचं ते मूल्यमापन करत नाही. कोणतं? आपलं मन, अंतःकरण. तर फक्त ते आपलं अंतःकरण देवाच्या वरील गोष्टीकडे लागलं पाहिजे. म्हणून प्रियानो, रोम 12 अध्याय आणि 1 आणि 2 असं म्हटलंय की तुमची शरीरे एक जिवंत आणि पवित्र यज्ञ अर्पण करा जी देवाला मान्य आहे, जी तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी सुसंगत होऊ नका. तर आपल्या मनाच्या काय करा, तुम्ही अर्पण करा जी देवाला मान्य आहे, जी आध्यात्मिक सेवा आहे. जगाशी काय करा, तुम्ही सुसंगत होऊ नका. तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने बदला, जेणेकरून देवाची इच्छा काय आहे, जे चांगलं आहे आणि स्वीकार्य आहे आणि परिपूर्ण आहे, पूर्ण आहे, ते तुम्ही सिद्ध करू शकता. पहा किती मोठं त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. मग आपण ते स्वतःला आणि आपल्याला सभोवतालच्या सर्व लोकांना सांगण्यासाठी आपण या गोष्टी आपण काय केलं, आपण असलं पाहिजे, वचनबद्ध असलं पाहिजे. आपण इतरांना ह्या देवाचे जे गुण आहेत, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे, हे आपण इतरांना सांगितलं पाहिजे. आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना सांगितल्यानेच ते लोक काय होणार आहेत, ते प्रभूवर विश्वास ठेवणार आहेत. आपण काय केलं पाहिजे, जे आपण विचार आहेत आपले चिंताग्रस्त विचार आहेत, आपण फिलिप्पीकरांचं पत्र 4 अध्याय 6 मध्ये म्हणते, कशासाठी काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना विनंती करून आभार मानून तुमची विनंती करा आणि ती देवाला सादर करा आणि ती देवाला ओळखले आणि देव ते ओळखल. यासाठी आपण कधी चिंता करायची नाहीये आणि आपण आपल्या सगळ्या गोष्टी प्रभूच्या पायाशी ठेवल्या पाहिजेत आणि मग तो आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जगिक गोष्टीमध्ये गुरफटून जाता कामा नये. व्यर्थ बडबड गप्पा यामध्ये काय आहे, हे सगळं व्यर्थ आहे आणि ह्यामध्ये परमेश्वराने आशीर्वाद ठेवलेला नाहीये. नीतिसूत्राचा 20 अध्याय 19 मध्ये असं लिहिलंय, जो निंदा करणारा म्हणून फिरतो तो रहस्य प्रकट करतो. म्हणून गप्पांशी संबंध ठेवू नका किंवा बडबड करण्यामध्ये काय आहे, व्यर्थ आहे. आपण पाहू शकतो फिलिप्पीकरांच्या 2 अध्यायामध्ये आणि 14 आणि 16 मध्ये असं लिहिलेलं आहे की कुरकुर न करता किंवा वादविवाद न करता सर्व गोष्टी करा आणि यासाठी की तुम्ही स्वतःला निर्दोष आणि निर्दोष असल्याचे सिद्ध करा. देवाची मुलं कुटील आणि विकृत पिढीमध्ये ज्यांच्यामध्ये तुम्ही जगामध्ये दिव्यासारखे आहात, जीवनाचे वचन घट्ट धरून तिरस्कारापेक्षा वरचेवर मला ख्रिस्ताचा गौरव करण्याचे कारण असेल, कारण मी व्यर्थ धावलो नाही आणि व्यर्थ कष्ट केले नाही. हे मध्ये काय आहे, देवाने काय आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही बडबड व्यर्थ करू नका, कुरकुर करू नका आणि तुम्ही निर्दोष असल्याचे सिद्ध का देवाची मुलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जे परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत
आणि काय केलेलं आहे, कारण हे व्यर्थ आहे आणि हे व्यर्थ कष्ट आहेत, त्यासाठी तुम्ही व्यर्थ बडबड, व्यर्थ गप्पा या करू नका. मग आपण कोणत्या प्रकारची गौरव आणि महिमा केली पाहिजे? मग आपण स्वतःच्या इतरांसमोर देवाची महिमा करणारे आणि आपल्याला स्वतःच्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची हृदय परमेश्वराकडे कशी आणू शकतो हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आशीर्वादात सामर्थ्य आहे म्हणून स्वतःला काय करा, तुम्ही प्रोत्साहन द्या आणि काय करा, प्रभूचे गुणगान करा. पवित्र आत्मा आपल्यामध्ये अशा प्रकारे कार्य करतो की आपण देवाचं गौरव आणि महिमा वर्णन करणं हे सतत आपल्यामध्ये येतं. आणि ही देहाच्या कृतीद्वारे केलेली वर्णन नाही, तर आत्म्याच्या फळाद्वारे केलेलं वर्णन येतं. जेव्हा आपल्या मुखातून परमेश्वराचं गौरव येतं ते केव्हा येतं? पवित्र आत्म्याच्या फळाद्वारे येतं. जर आपण आत्म्याने चालत राहिलो आणि आत्म्याने भरलो तर आपण पौलाने फिलिप्पीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायात आणि 18 ते 21 मध्ये असं लिहिलेलं आहे की आणि द्राक्षरसाने मद्यधुंद होऊ नका, तर आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्र आणि आध्यात्मिक गीते एकमेकाशी बोला. प्रभूसाठी गाणे गा. आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टीसाठी देवाचे अगदी पित्याचे नेहमी गौरव करा. आभार माना. किती छान दिलेलं आहे ना. आपण ह्या जगी गोष्टी पासून दूर राहून आपण काय केलं पाहिजे? तुम्ही कशामध्ये? तुम्ही आत्म्यामध्ये परिपूर्ण व्हा. आणि काय करा? तुम्ही स्तोत्र, आध्यात्मिक गीते एकमेकाशी बोला. प्रभूसाठी गाणे गा. त्याचं गुणगान करा. आणि त्याच्या नावाने जे आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे त्याचे काय मानले पाहिजेत? आपण आभार मानले पाहिजेत. आपण आपल्या सर्व अस्तित्वासह प्रभूच्या आंतरिक चांगुलपणाकडे लक्ष वेधलं पाहिजे, ज्यामध्ये आपल्यासाठी त्याच्या सर्व दयाळू कृत्यांचा विसर पडणार नाही. आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला प्रभूकडे मिळालेल्या सर्व उपकाराचे कृतज्ञतेने स्मरण करून चिन्हांकित करून जाऊ शकते, जेणेकरून आपण त्याच्या आंतरिक चांगुलपणाकडे योग्य रीतीने लक्ष वेधू शकू. दाविदाने प्रभूची त्याच्या उपकारासाठी ही स्तुती केली, त्याचे आभार मानलेले आहेत. आणि हे असे काहीतरी आहे जे आज ख्रिस्ती करत आहेत. आज ख्रिस्ती जे विश्वासणारे आहेत ते देखील हे करत आहेत. ते देखील जशी दाविदाने प्रभूची स्तुती केली तशी आज विश्वासणारे देखील करत आहेत. आणि हो, करायला पाहिजे नाही का. आणि आपण प्रभूची त्याच्या विश्वासूपणाबद्दल आणि ज्या मार्गाने तो आपली काळजी घेतो, ज्या प्रकारे तो आपली काळजी घेतो आणि आपल्याला बक्षीस देतो त्याबद्दल त्याची स्तुती करू शकतो. आपण स्तुती करायला पाहिजे. आणि या जीवन काळात आपल्याला संकटे, गरजा असतील, परंतु देव त्याच्या अभिवचनांचं काय करतो? पालन करतो. त्याने जे आपल्याला अभिवचन दिलंय आणि तो पाळतो. तो कधी आपले अभिवचने त्याची फोल ठरली नाहीत किंवा त्याची सगळी अभिवचनं आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये त्यांनी आशीर्वादित अशी केलेली आहेत. आणि हे स्तोत्र जे आपण पाहिलं आता 103 स्तोत्र आणि जी वचनं प्रत्येक पिढीतील विश्वासणाऱ्यांशी हे वचन बोलत आहे. कितीतरी वर्षांपासून हे वचन आहे नाही का या पवित्र शास्त्रामध्ये, ते प्रत्येक पिढीशी बोलत आहे. आणि आज विश्वासणारे हे स्तोत्र वाचतात, स्तुती आणि उपासनेच्या क्षणात प्रवेश करतात आणि आम्हाला देवाच्या चांगुलपणाची आणि विश्वासूपणाची आठवण करून देतात. हो, आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला देवाच्या चरित्राबद्दल शिकवलं जातं आणि ते पूर्णपणे विश्वासणार आहे. आणि आपल्यावर मनापासून ते आपलं काय करतो? प्रभू आपल्यावर प्रेम करतो. आणि आमची प्रभूची स्तुती करण्यास आपण काय झालं पाहिजे? सतत आपण पुढं आलं पाहिजे. आणि कारण तो चांगला आहे, विश्वासू आहे. देवाचे आशीर्वाद आपल्याला आपल्या हृदयावर, आपल्या जीवनावर सतत प्रभाव टाकत असतात नाही का. परमेश्वराचे आशीर्वाद आणि इतरांना ते आशीर्वाद दिसल्याशिवाय राहत नाही, ते दिसतातच. आणि ते लोक विचारतात मग आपल्याला की अरे बापरे, तुम्ही इतकं तुमचं कसं काय? तर आपण काय म्हणू शकतो? हो, परमेश्वराने मला हे आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वराने हे मला आशीर्वाद दिले आणि यासाठी आम्ही परमेश्वराचे गुणगान गातो. आम्ही परमेश्वराची उपकारस्तुती करतो. आपण देवाच्या चरित्रावर विश्वास ठेवू शकतो आणि तो आपलं रक्षण करतो आणि तो आपल्याला क्षमा करतो. देवाचे आशीर्वाद संख्येने असंख्य आहेत, खूप जास्त आहेत, अतिशय आहेत, न मोजता इतके आहेत.
काउंट युअर ब्लेसिंग्स आपण म्हणतो नाही का, काउंट युअर ब्लेसिंग्स, नेम देम वन बाय वन. आपण म्हणू शकतो की किती आशीर्वाद दिलेले आहेत. ते आशीर्वाद अगणित आशीर्वाद असे आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत. आणि यासाठी विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन आणि शक्ती आणि आशा मिळते. त्यामुळे काय होतं, विश्वासणाऱ्यांना शक्ती मिळते, आशा मिळते आणि त्यामुळं प्रोत्साहन देखील मिळतं. देवाने तुमच्या आणि आमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत नाही का. हो, आणि त्यासाठी आपण त्याचे आभार मानण्यासाठी आपण नेहमी वेळ काढला पाहिजे. आणि परमेश्वराचा चांगुलपणा आपण कधीही विसरता कामा नये. आपण सतत काय म्हटलं पाहिजे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आणि जसे आपण एक उदाहरण पाहिलं, मिस्री लोक जसे विसरले, त्यांना किती वेळा परमेश्वराने त्याच्यातून बाहेर काढलं आणि वेळोवेळी ते विसरत गेले. पण देवबापांनी त्यांना त्यांच्या जे अभिवचन दिलेल्या देशामध्ये त्यांना सगळ्यांना नाही पण घेऊन गेला नाही का. पण आपण विसरता कामा नये परमेश्वराचे